अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी रकमेतील कथित अपहार व चोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून अमरावतीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी विशेष महाआरती आयोजित करण्यात आली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रविवारी 12 जुलै सकाळी 10 वाजता अमरावतीतील अंबादेवी मंदिराजवळील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व माजी खासदार अनंत गुडे यांनी केले. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच पक्षाचे विद्यमान व माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की ही महाआरती केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रीराम मंदिराशी संबंधित कथित देणगी अपहाराच्या घटनेविरोधात श्रद्धाळूंच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मुंबईच्या गोल मारुती मैदानात राम मंदिरात त्या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्याचे सूचित केले होते. त्याप्रमाणे अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी श्रीरामप्रभू अंबादेवी मंदिराजवळ आणि अंबादेवीच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी शिवसेनेनं महाआरती या ठिकाणी संपन्न केली आहे. राम जन्मभूमीच्या मंदिरामध्ये जे 200 ते 500 कोटीच्या पेक्षा जास्त चोरी झाली आहे, त्या चोरीचा निषेध करण्यासाठी, कारण आम्ही सगळ्या रामभक्तांनं त्या मंदिर उभारण्यासाठी आणि त्याच्या दानपेटीमध्ये पैसे दिले आहे. शिवसेनेनं स्वतः देणगी त्या ठिकाणची वीट दिलेली आहे आणि 1 कोटी रुपयाची देणगी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी दिली होती. पण हे सगळं चोरीला गेलं आहे आणि म्हणून त्या चोरट्यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. उपस्थित सर्व शिवसैनिकांचे मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राम मंदिरमध्ये जी चोरी प्रकरण झालं, जो चढावा चोरी जो प्रकरण झालेला आहे, त्या प्रकाराच्या निषेधार्थ आज आम्ही अंबादेवी संस्थानामध्ये रामरक्षेचं एक स्तोत्र पठण करून निषेध इथे नोंदवणार आहोत. खरं सांगायचं तर 2024ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये रामाच्या नावावर मतदान मागण्यात आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज जर BJPचा हात सोडला तर त्यांनी हिंदुत्व सोडलं असे निरनिराळे आरोप करण्यात आले. त्यांनी नरेटिव्ह सेट केलं. पण आज ज्या लोकांनी रामाच्या नावावर मतं मागितली, आज राम प्रभू श्री रामचंद्र हे सत्याचं प्रतीक आहे आणि त्यांना जो आलेला चढावा आहे तो या लोकांनी चोरी केला. त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामांची अर्धांगिनी पत्नी ज्या साक्षात लक्ष्मी होत्या त्यांना रावणाने अपहरण केलं. तसंच या कलियुगामध्ये आज रामाच्या सोबतची जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचं देखील अपहरण ज्या BJPने रामाच्या नावावर मतं मागितले त्यांनीच अपहरण केलं. म्हणजे आज हे कन्फर्म झालं की हे मायावी सरकार आहे. हे यांच्या मुखामध्ये राम आहे पण हृदयामध्ये रावण आहे. तर आज आम्ही या निषेधाच्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला हे सांगू इच्छितो की कृपा करून या मायावी सरकारवर तुम्ही आता विश्वास ठेवू नका आणि सत्य काय आहे हे खरं सांगायचं तर या प्रकरणाच्या अगोदर प्रभू श्री रामचंद्रांनी 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं. अयोध्येमध्ये खासदारच त्यांचा निवडून आला नाही भारतीय जनता पार्टीचा. हे किती मोठं उदाहरण होतं. आणि त्यामुळं आज या सर्व घटनांचा जो काही जे चाललेलं आहे की ज्या प्रकारे प्रचार करतात आहे, मारे ओरडायचे, राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, काय कोण राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, चोरी करने के लिए आएंगे क्या? तर त्यामुळं
या सर्व घटनांचं सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जे रामाचेच नाही ते कोणाचेच होऊ शकत नाही. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने देखील या घटनेचा तीव्र निषेध दर्शवला पाहिजे. या